लग्न झालं की महिला आपल्या संसारात रमतात. घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी सांभाळत मुलांच्या करिअरसाठी झटत असतात. या साऱ्या चक्रात स्वतःच्याही काही इच्छा आहेत, आवडीनिवडी आहेत, हे त्या विसरूनच जातात. त्यातूनही एखादी वेगळी गोष्ट करावी तर कशाला हवेत उपद्व्यात, असे टोमणे ऐकायला मिळतील याची भीती असते. मात्र या सगळ्याचा विचार न करता संसारात 20 वर्ष रमल्यानंतर कोल्हापूरच्या एका महिलेनं सायकलिंगचा छंद जोपासला आणि आपल्या जिद्दीच्या बळावर चक्क काश्मीरमध्ये 13,499 फूट उंचीवर सायकल ट्रेकिंग करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या रणरागिणीचं नाव आहे विनीता पोतदार. पाहूया त्यांच्या सायकलिंगचा रंजक प्रवास. या आहेत विनीता पोतदार. कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या विनीता शालेय जीवनात जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात पारंगत होत्या. बीकॉम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि पती दीपक पोतदार यांच्यासोबत त्यांचा संसार सुरू झाला. 2 मुली झाल्यानंतर त्यांचं संगोपन करणं, त्यांचं शिक्षण या साऱ्या गोष्टींकडे लक्ष देता देता आयुष्यातील लग्नानंतरची 20 वर्षे उलटली. घराशेजारी असलेल्या योगा क्लासमध्ये गेल्यानंतर त्यांच्या एका सहकारी महिलेनं त्यांना सायकलिंगबाबत माहिती दिली. ती ऐकल्यावर आपणही सायकलिंग करावं असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. विशेष म्हणजे विनीता यांनी पूर्वी कधीही सायकल चालवली नव्हती, पण सायकलिंग करायचं असा निश्चय करून त्यांनी सुरुवातीला आपल्या कॉलनीमध्ये सायकल शिकायला सुरुवात केली. लग्न होऊन 20 वर्ष झाल्यानंतर आता हे काय नवीन सुरू केलं असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. काही जणांनी तर या वयात कुठं पडलीस, अपघात झाला तर काय करायचं असं सांगून विनीता यांना सायकलिंग पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण विनीता यांनी निर्धारपूर्वक सायकलिंग शिकून घेतलं आणि दर रविवारी ज्योतिबा किंवा पन्हाळ्यापर्यंत सायकल सफारीला सुरुवात केली. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं काश्मीरमध्ये लेह, लडाख, कारगिल परिसरात आयोजित केलेल्या 7 दिवसीय सायकल ट्रेकिंग मोहिमेत त्या सहभागी झाल्या. लेह लडाखपासून कारगिल मार्गे दररोज 50 किलोमीटरचं अंतर सायकलवरून पार करत त्या फोटूला टॉपला पोहोचल्या. हे ठिकाण जमिनीपासून 13,449 फूट उंचीवर आहे. विनीता यांच्यासोबत देशभरातील 14 सायकल स्वार सहभागी झाले होते. वयाच्या 47व्या वर्षी मोठ्या जिद्दीनं ही मोहीम विनीता यांनी पूर्ण केली आणि आकांक्षापुरती गगनही ठेंगणे हा विचार प्रत्यक्षात आणला. त्यानंतर गोव्यामध्ये 7 दिवसाची मोहीम विनीता यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. जर तीव्र इच्छा असेल आणि त्यासाठी शिकण्याची, कष्ट करण्याची तयारी असेल तर वय किंवा संसाराचा कसलाही अडथळा येत नाही असा संदेश विनीता पोतदार यांनी दिलाय. आपल्यात सुद्धा काहीतरी गुण, सुप्त गुण असतात, ते बाळांच्यात सांभाळ करताना ते राहून जातात. तर त्यांना आपणच आपल्याला ओळखायचं आणि आपल्या ते सुप्त गुण आपण बाहेर काढायचे आणि आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा. एक म्हणजे शारीरिक पण द्यायचा, म्हणजे त्यासाठी तुम्ही योगा करा, सायकलिंग करा, वॉकिंग करा आणि छंद जोपासा. त्यात तुमचा कुठला पण छंद असेल तो छंद जोपासा. त्याच्यामुळे तुम्ही चिरतरुण राहणार, तुम्ही कधीही म्हातारे होणार नाही हे छंद जोपासल्यामुळं. तर आपणच आपल्यासाठी आपल्या घरातल्या ॲक्टिव्हिटीज, म्हणजे घरातलं सगळं सांभाळत आपण आपल्यासाठी वेळ काढायचा आहे. असं नाही म्हणायचं की बाबा झालं, आपलं सगळं संपलं, आपण आता काय करू शकत नाही, 40शी झाली, 50शी ओलांडली. तर असं काही नसतं. आपल्या घरात, आपल्या अंगात जर जिद्द असेल तर आपण कोणत्याही वयात आपण काहीही करू शकतो. योगामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विनीता पोतदार यांच्याप्रमाणेच महिलांनी आपला आवडता छंद जोपासावा आणि आपलं सामर्थ्य आणि कौशल्य समाजाला दाखवून द्यावं, हीच विनीता पोतदार यांची अपेक्षा आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामॅन राहुल जगतापसह ताज मुल्लाणी.